मित्रांनो, गाव तेथे जत्रा ही म्हण आपल्या ग्रामीण संस्कृतीचा आत्मा सांगणारी आहे. जत्रा म्हणजे केवळ एका दिवसाचा मेळा नाही, ती गावच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक जीवनाची ओळख आहे. ती श्रद्धा, परंपरा, आनंद आणि एकोप्याचे प्रतीक आहे. माझ्या गावची जत्रा म्हणजे जणू गावच्या नसानसात वाहणारा उत्सव आहे. जत्रेची चाहूल लागताच संपूर्ण गावात एक वेगळीच हालचाल सुरू होते. घरे स्वच्छ केली जातात, रस्ते सजवले जातात, अंगणात रांगोळ्या उमलतात आणि प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. ही तयारीच दाखवते की जत्रा म्हणजे फक्त पाहायची गोष्ट नसून ती मनापासून अनुभवायची परंपरा आहे. जत्रेच्या दिवशी पहाटेपासूनच देवदर्शनासाठी भाविकांची रांग लागते. हातात फुले, मनात श्रद्धा आणि डोळ्यात आशा घेऊन लोक मंदिरात येतात. या क्षणी माणूस आपल्या चिंता विसरतो आणि श्रद्धेच्या आधाराने पुढे जाण्याचे बळ मिळवतो. संत तुकाराम महाराजांचे शब्द येथे आठवतात. भक्तीचे बळ अपार असते. यानंतर जत्रेचे खरे रंग उलगडू लागतात. दुकाने, खेळ, पाळणे, मिठाया, लोकांची गर्दी, सगळीकडे आनंद ओसांडून वाहत असते. लहान मुलांचा उत्साह तर जत्रेचा आत्माच असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिला की जत्रा म्हणजे बालपण पुन्हा अनुभवायची संधी आहे असे वाटते. जत्रेच्या गर्दीत हरवते भान आणि पुन्हा सापडते बालपण. इथे मला एक छोटासा अनुभव सांगावासा वाटतो. लहानपणी जत्रेत मी आईचा हात सोडून एका खेळण्याच्या दुकानाकडे धावले आणि क्षणभरात हरवून गेले. तेव्हा मला खूप भीती वाटली, पण काहीच वेळात गावातील एका आजोबांनी मला जवळ घेतले, मला पाणी दिले आणि माझ्या आईपर्यंत सुरक्षितपणे पोचवले. त्या दिवशी मला कळले की जत्रा म्हणजे फक्त गर्दी नसून ती आपुलकीची छत्रछाया आहे. त्या अनुभवामुळे जत्रेतील गर्दी आजही मला फार जवळची वाटते. जत्रेतील लोककला हा माझ्या गावचा सांस्कृतिक ठेवा आहे. कीर्तन, भारुड, तमाशा आणि लोकनृत्य यातून समाजाला योग्य संदेश दिला जातो. या कला फक्त मनोरंजन करत नाही, तर आपली संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवतात. या जत्रेमुळे गावातील लोकांमध्ये एकोपा निर्माण होतो. गैरसमज, मतभेद, रुसवे फुगवे या दिवशी आपोआपच दूर होतात. लोक एकत्र येतात, हसतात, बोलतात आणि जुने नाते नव्याने घट्ट करतात. खरंच एकीचे बळ मोठे याचा प्रत्यय जत्रेत येतो. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जगात जत्रा आपल्याला थांबवून विचार करायला भाग पाडते. ती आपल्याला शिकवते की प्रगती महत्त्वाची आहेच, पण आपल्या मुळांना विसरून चालणार नाही. कारण संस्कृती जपली तरच ओळख टिकते. काळ बदलतो, जग पुढे जाते. काळ बदलतो, जग पुढे जाते, पण संस्कृती जपली तरच ओळख टिकते. मित्रांनो, जत्रा आपल्याला माणुसकी, सहजीवन आणि परस्पर आदर यांचे महत्त्व शिकवते. म्हणूनच मला माझ्या गावचा मनापासून अभिमान आहे. मी माझे भाषण एका विचाराने समाप्त करू इच्छिते. संस्कृती जिथे जिवंत असते, संस्कृती जिथे जिवंत असते, तिथे समाज खऱ्या अर्थाने समृद्ध होतो. धन्यवाद.